म्हणणार चालत चाललेलं कलिंगड कापून कलिंगड कस खायचं राम राम गा नाही राम 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 या लवकर या की तुमचा मान महत्वाचा आहे सुपारी सुपारी फोडायची या राम 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 खुश नवरदेव खुश माहेर आणि सासरचे दोन्हीकडला सगळा देवदेव आटोपला. खूप दिवस झालं ती गोष्ट डोक्यात घोळत होती की देवदेव करायचा म्हणून, नैवेद्य दाखवायचे म्हणून आज केले. आणि बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, माझा मोठा भाऊ थोडीशी चेष्टा करत होता कृष्णाची, कारण हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि आपल्या कृष्णापेक्षा 1 ते 1.5 वर्षाने हा लहान आहे. पण माझा मोठा भाऊ ना कृष्णाला म्हणतो काय सुनबाई काय सुनबाई, आणि कृष्णा फार चिडत असते. म्हणून तो म्हणत होता आज आलाच आहे तर सुपारी फोडूनच जाऊया, आणि कृष्णा खूप चिडत होते. आता बघा, रानातला रानमेवा खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तिथं शेतामध्ये ना हा गुलाबी रंगाचा जो पेरू आहे ना तो आहे, त्याचे पेरू वगैरे खाल्ले. बराच वेळ चहा पाणी झाल्यानंतर बसलो. त्यानंतर मस्त असं जेवणाचा बेत केला होता. तुम्ही म्हणाल गावातल्या घरी का गेली नाही? आज ना चुलीवरचं जेवण खाण्याची इच्छा झाली होती. परवा जो तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला व्हिडिओ बघितला होता ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलले होते, आपण असं शहरात राहतो म्हटल्यानंतर नेहमी आपला स्वयंपाक गॅसवरती असतो, पण चुलीवरच्या स्वयंपाकाचा आस्वाद काही वेगळाच असतो. इथं भाऊजाईनी आणि आईनं मस्त छोलेची भाजी, तिखट पोऱ्या, भरलं वांग, चपाती, आळूच्या वड्या असा सगळा स्वयंपाक मस्त असा बनवला होता. आणि गावाकडच्या आणि चुलीवरच्या जेवणाची चव ही अप्रतिम असते. कोणाकोणाला मान्य आहे कमेंट करून मला नक्की सांगा. मोठे भाऊजाई इथं ना आम्हाला जेवाय वाढत होते. तुम्ही म्हणाल हे सगळे का जेवायला बसले नाहीत, तर रानातल्या लोकांचं जेवण लवकर असतं तुम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला एवढ्या सगळ्या देवांना नैवेद्य दाखवेपर्यंत खूप उशीर झाला होता. जेवण झाल्यानंतर तासभर बसलो. त्यांच्या सगळ्याच्या अगोदर जेवणं झाली होती, त्यामुळे ते काही जेवले नाही. मोठी भाऊजाई मात्र जेवली नव्हती, कारण तिचा रविवार होता. आमच्या सगळ्यांचं जेवण झालं की तिनं पण जेवण करून घेतलं. त्यानंतर ना आम्ही माळावरच्या शेतामध्ये चाललो होतो. 7-8 महिन्यापूर्वी तुम्हाला ही माळावरची शेती मी दाखवली होती. शेवग्याची शेती आहे, पण आता तो शेवग्याचा भर सगळा संपलाय. त्याची छटणी करायची हे समोर बघता येतो. आणि इथूनच ना आता शेतामध्ये ना 1 एकर वांगी लावलेले आहेत. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे. मोठा भाऊ शेतातली वांगी वगैरे घेऊन आलेला. कृष्णा आणि मोठे भाऊजे अगोदरच आले होते. आणि शेतात ज्या बायका कामाला येतात ना, त्या बायका वांगी तोडून वांग्याचा ढिग असा सावलीला लावून निघून गेल्या होत्या. वांगी लावल्यापासून मी या माळावरच्या शेतीत पहिल्यांदाच आली होती. अगदी 5-5.5 उंच फूट इतकी ही वांग्याची झाडं झालेली आहेत. खूप कष्ट करतात ते सगळेच शेतामध्ये. त्या कष्टाचं हे फळ आहे किंवा कष्टाचं सोनं आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा, ही दिसताना आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण सकाळच्या 8 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत त्यांची ही मेहनत चालूच असते. आणि इथं बघा, मी वांगी बघत होते आणि माझी मोठी भाऊजाई सांगत होती, मी तिला विचारत होती की यातली मोठी वांगी तुम्ही काय करता, तर ती म्हटली की ह्यातली आता निवडायची सगळी वेगवेगळ्या कॅरेटमध्ये, आणि छोटे वांगे आहेत ना त्यांना चांगला दर मिळतो, आणि जी काही थोडी किडकी आहेत किंवा थोडी मोठी वांगी आहेत त्यांना त्या वांग्यापेक्षा निम्मा दर मिळतो. मी म्हटलं ठीक आहे, तेवढे तरी पैसे मिळतात वेस्ट जाण्यापेक्षा. तर असं काही ती मला माहिती सांगत होती. मला पण एवढी काही शेतीतली माहिती नाही. शेती पहिल्यापासून आमची वडिलोपार्जित आहे. भावांनी नंतर पण काही नवीन शेती घेतली आहे, पण माझे वडील मला कधीच शेतामध्ये घेऊन जात नव्हते. शेतामध्ये घेऊन गेले तर ते फक्त मला बोरची पूजा करायची असेल, काही पूजेचा कार्यक्रम असेल ना, तर तुझ्या हातनं त्या गोष्टीची पूजा करायची म्हणून फक्त मला शेतात नेलं जायचं. पण मला शेती आवडते बरं का. त्यानंतर बघा, शेतात मस्त फिरले आणि तुम्ही बघताय अगदी माझ्या डोक्याच्या उंचीपर्यंत एवढी ही वांग्याची झाडं आहेत. आणि एक कच्चं वांग कवळं खाऊन बघितलं. मागच्या वेळी जेवण करत असताना महिन्यापूर्वी मी कच्चं वांग चिरून खायला घेतलेला व्हिडिओ शेअर केला. तेव्हा एका ताईंची कमेंट आली, अगं कच्चं वांग कसं काय खाता तुम्ही? तर हो, आम्ही गावाकडची लोक आहे ना, जेवणाला तोंडी लावण्यासाठी कच्चं वांग, गवारीच्या म्हणजे ज्या कवळ्या शेंगा आहेत ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जेवणासोबत आवडतात, म्हणजे छान लागतात खाण्यासाठी. इथं मोठा भाऊ वगैरे आला होता. मिरच्या काढायच्या, मिरच्या खायच्या आणि परत तिकट आहे कसे लय तिकट आहे होय ना. मात्र हात नाही बाबा लावणार. ए जाय बाबा खाऊन बघ. मी नाही तोडणार.
तिकट लागल्यावर नाही. वांग्याच्या शेतामध्ये बांधावरती अशी 4-5 अशी मिरचीची रोपं लावलेली आहेत. त्याला भरपूर हिरव्या मिरच्या लागल्या होत्या आणि भाऊ म्हणत होता तोडकी आणि हसा डोळ्याला हात पुसायचा, छान वाटतंय अशी चेष्टा करत होता. मी काय तोडली नाही मिरची, मात्र भाऊजाई आणि माझ्या भावाचा मुलगा मात्र मला नेण्यासाठी मिरच्या तोडत होते. डोळा पडलेला असते खाली डोळा. आई इकडे एवढं लांब जा. पपई बघून यायची काय. चला थांबा आम्ही आलो. हो का यांचं इथं चालू आहे. आत्ता तुम्ही माझ्या हातात कलिंगड बघितले असतील, पण ते कलिंगड आमच्या शेतीतील नाहीत बरं का. आमच्या शेजाऱ्यांच्या शेतात कलिंगड लावलेले आहेत. आणि तुम्ही म्हणाल असेच घेतले का, तर हो, तर भाऊ नंतर सांगतो बोलला त्यांना. आणि बघा, खेडेगावात कोणी एवढी मोजमाप करत नाही. आता आपल्या रानामध्ये शेवगा पिकतो तर ते एकमेकाला देत असतात. म्हणजे खेडेगावातली लोक आहेत ना, कुठल्याही गोष्टीची जास्त मोजमाप करत नाहीत. ती एकमेकाला वानवळा देत घेत असतात. आणि बघा, त्यानंतर आम्ही पपईच्या झाडाला पपई पिकली का ते पण बघत होतो. चालत चाललेलं कलिंगड कापून कलिंगड कसं काय चालत चाललंय. कलिंगड कसं चालत चाललं. काय मग गेलो बाथरूमला पाणी पिलो आधी म्हणलं आता दौडून सगळं असं कर. दाड धूड धूड करायचं असं. हुशार. मला दिल तुझी मला दिल कृष्णराव की. मला दिल मला दिल कृष्णराव म्हणलं का नाही. नको मला अरे ती चांगलं आहे, मी ठीक चांगलं आहे म्हणून तर घेतलंय मी. आणि असंच आवडते त्यांना सगळ्या. तू मारत नाही ना ग नाही मारत खाली वाका खाली किती ती नाही ती बॉस लेडी आली. कोंबड्या नाही मी पाय बघून बघून ठेवतीये. पाय बघून नव्हत तुला पाय बघून आज खूप दिवसातून खूप महिन्यांमधून असा निवांत वेळ घालवला होता, तोही बाहेर. आता इथं सगळं आवरून झालं होतं, वेळ निघण्याची झाली होती, पण आई म्हणली थांब तुझी दृष्ट काढते, तू 8-10 दिवस झालं सारखी आजारी आहे अशी म्हणतीये ना. म्हणून आईनं इथं परत एकदा माझ्यासाठी चूल पेटवली, माझी दृष्ट काढली. शेवटी ना आई ती आईच असते, तिच्या प्रेमाची मायेची तुलना आहे ना या जगात कशाशीच होऊ शकत नाही. आता तिनं मस्त अशा तिखट पुऱ्या वगैरे जो काही स्वयंपाक होता ना, आळूच्या वड्या, आता तू गेल्यानंतर कधी स्वयंपाक करणार आणि आवरत बसणार, जर त्या दोघींना भूक लागली तर घरी खायला असावं म्हणून इथं तिचं भराभरी चालू होती. त्यानंतर भाऊजाईने हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मस्त असं शेतातले नारळ, म्हणजे जे काही वांगी ताजी ताजी, शेवग्याच्या शेंगा, म्हणजे आता शेती आहे म्हटलं की आईवडिलांकडून असा वानवळा तर लेकीला दिलाच जातो. आता इथं ना छोट्या लेकीचं आणि आईचं खूप पटतं, त्यामुळे इथं आजीला बाय बाय करायचं चाललं होतं. आता मग मी ज्या डब्यांमध्ये नैवेद्य वगैरे भरून नेले होते ना, ते डब्बेसुद्धा इथं आठवणीनं त्यांनी मला दिले. येताना तिथंच ना शेजाऱ्यांच्यात 5 महिन्याचा कांदा विकायला होता, तर तिथून कांदेसुद्धा घेतले होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जाऊपर्यंत भावाची आणि पोरींची चेष्टा मात्र चालूच होती. पुढच्या आठवड्यात सुट्टी असल्यावर नक्की या. होय मग अशी ट्रेन त्याला येऊ का. बाय बाय. बाय बाय बाय. केदार अभ्यास कर. आजी कुठे आहे आजी हाय ना तिथं. आजी 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 सुट्टी पडली की सुट्टी पडली की मी का ना आता 2 फुटाचे 4 फुटाचे परत